जय श्रीकृष्ण मंडळी। आज मी खूप चांगल्या पॉझिटिव्ह आणि खूप चांगल्या जागेवरती एक चांगली आणि अप्रतिम उचेल्या गुची पसंत ह्या टाईपचं मी घर दाखवण्याचा विचार करते। ॲटलिस्ट हे घर नव्हे, हा बंगला आहे आणि विलाज आहे आणि खूप सुंदर अशी 5 BHKची विला आहे। विला इतकी सुंदर आहे की तुम्ही व्हिडिओच्या शेवटी म्हणू शकता अप्रतिम घर, कारण की मला माहिती आहे ह्याची क्वालिटी काय आहे, कन्स्ट्रक्शन काय आहे। पडा जंक्शनवरती हे एक प्रोडक्ट आहे जिथे सगळे बंगलेच आहेत। बंगल्याला ॲम्युनिटीज सगळे दिले गेलेले आहेत। बंगल्याची साईज पण खूप मोठी आहे। जवळजवळ तुम्हाला नाही म्हटलं तरी युजेबल जवळजवळ 9-9.5 हजार फुटाचं घर हे वापरायला मिळणार। ह्याच्यात 5 BHKचं घर असणार आहे। 5 BHKचे घर हे एक आपल्याकडे सॅम्पल म्हणून आहे, पण त्याच पद्धतीचे आपल्याकडे 5-6 घरांची ह्या विलाजची अवेलेबिलिटी नक्की आहे। ज्यावेळेला आपण ह्या घरामध्ये येतो त्यावेळेला सगळ्यात पहिलं तुमचा हा रोड असणार आहे। रोडला लागून ही बंगलोचं कॉम्प्लेक्सच आहे। आजूबाजूला सगळे बंगले आहेत। ह्या साईडला जरी गेलात तरी ह्या साईडला पण बंगलो आहेत, मागच्या साईडला गेलात तरी मागच्या साईडला पण बंगलो आहेत। पण हे वातावरण जे आहे ते एकदम निसर्गरम्य वातावरण, येऊर हिलच्या जंगलाला लागून, ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या अगदी जवळ आणि सगळ्या साईडला झाडांची संख्या प्रचंड आहे। अशा पद्धतीचा हा विलोज तुम्हाला मी आज दाखवणार आहे। मला असं वाटतं हा विलो बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला खूप चांगलं वाटेल आणि ह्या विलोजमध्ये काय काय खासियत आहे, आतनं कशी आहे, ते आता मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे। ज्यावेळेला आपण एंट्री करतो तेव्हा हा तुमचा इथे फुटपाथ आहे आणि फुटपाथ किती मोठा आहे तुम्ही बघू शकता। आणि त्याच बाजूला जर आलात तर इकडल्या साईडला आलात तर हा तुम्हाला मोकळा स्पेस तुमचा पार्किंग स्पेस म्हणून आहे। जेव्हा आपण पार्किंगचा स्पेस बघू, जवळजवळ 1500 फुटाचा पार्किंग स्पेस तुम्हाला हा तुमच्या गाड्या लावण्यासाठी मिळणार आहे। हा बघा ह्याचा पार्किंग स्पेस किती सुंदर आणि किती छान आणि किती मस्त आहे। तर हा पार्किंग स्पेस, त्यानंतर तुमचे जे ड्रायव्हर्स असतील किंवा सर्वंट्स असतील त्यांच्यासाठी इथे एक बाथरूमची सुविधा, अधिक एक त्यांना आराम करण्यासाठी एक रूमही इथे पद्धतशीरपणे बनवलेला आहे। तर हा बंगलो इतका सुंदर आणि इतका चांगला आहे की तुम्ही हा बघू शकता। आणि इथलं त्याचं सर्वंटसाठी असणारं बाथरूम। आणि विशेष म्हणजे आता आपण आहोत ते फर्स्ट फ्लोअरला आहोत आणि फर्स्ट फ्लोअरच्या खाली ज्या वेळेला आपण इथे गाड्या लावणार त्यानंतर तुमचं ह्या साईडला जर आपण आलो तर याच्या खाली तुम्ही गेलात तर तुम्ही गार्डनला जाऊ शकता। ह्या त्याचा गार्डनचा असणारा व्ह्यू असणार। हे आहे तुमचं खाली गार्डन। ही तुमची त्याला शिडी लावलेली आहे, ही शिडीनं तुम्ही खाली जाऊ शकता। आणि ही गार्डन आहे। आपण हॉलच्या इमिडिएटली बाहेर येतो तेव्हा हा गार्डनचा पार्ट आहे। आणि जेव्हा आपण गार्डनमधनं पलीकडल्या साईडला बघू तर प्रशस्त असे तुम्हाला स्विमिंग पूल्स प्रॉपर दिसतील। बरं, ह्या सोसायटीसाठीच हे बंगलो वगैरे बनवलेले आहेत। इथे खूप बंगले आहेत, म्हणजे 1 आणि 2 बंगले आहेत किंवा असा काय प्रकार नाही, भरपूर मोठे। तुम्ही गार्डनची साईज बघू शकता। गार्डनवरून तुम्ही पायी म्हटलं तरी वरती चालत तुम्हाला शिडीने जाता येईल। हा झाला जवळजवळ तुम्हाला गार्डनचा जो एरिया आहे तो जवळजवळ 4047 फुटाची गार्डन ही असणार आहे। त्यामुळे ज्यावेळेला आपण ही गार्डन बघतो आणि गार्डनच्या ज्यावेळेला ह्या साईडला येऊ, हा आपला हॉल असणार आहे। आणि गार्डनमधनं आपण खाली गार्डनला मस्तपैकी मेहनत करून झाडांची निगा राखून आपण हॉलमध्ये येऊ शकतो। आणि जेव्हा आपण ह्या बंगल्याच्या हॉलमध्ये येतो, म्हणजे हा ग्राउंड फ्लोअरचा हॉल आहे, ह्या ग्राउंड फ्लोअरच्या हॉलची साईज जर बघितली किंवा मग त्याचं जे काम केलेलं बघितलं तर काम इतकं सुंदर आहे। आणि जी हाईट बघितली तुम्ही तर हाईट तुम्हाला अप्रतिम आणि खूप मोठी अशी हाईट असणार आहे, जवळजवळ 24 फुटाची आहे। महाल टाईप हा बंगलो आहे। आणि ह्या ज्या हॉलची आणि हा जो खालचा एरिया आहे जवळजवळ तुम्हाला 1219 फुटाचा हा कम्प्लिटली मोठा आणि प्रशस्त असा हॉल आहे। आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे काय आहे, यांनी लिफ्ट वगैरे सगळ्या गोष्टी पद्धतशीर शिफ्ट केल्या। तुम्हाला ग्राउंडवरनं फर्स्टवरनं डायरेक्ट सेकंड फ्लोअरला तुम्ही लिफ्टनंच जाऊ शकता। लिफ्ट स्वतःची पर्सनल लिफ्ट ह्या बंगल्यामध्ये लावलेली आहे। वरती जायला स्टेअरकेस पण लावलेले आहे, अधिक लिफ्ट पण लावलेली आहे। सो हा जो बंगला आहे ना, ह्या बंगल्याची जर साईज तुम्ही बघितली तर खूप मोठी आहे। त्याच्यानंतर मग तुमचं एक पहिलं बेडरूम जे आहे ते ह्या साईडला त्याचं पहिलं बेडरूम आहे। आणि बेडरूममध्ये तुम्ही जर बघितलं तर बेडरूमची साईज पण जर बघितली तर खूप अशी बेडरूमची साईज पण आहे। आणि नंतर हे तुमचं ग्राउंड फ्लोअरला जे आहे ह्या बेडरूमला तुम्हाला ग्रीन व्ह्यू हा कंटिन्यू आपल्याच गार्डनचा असणार आहे। तुम्ही इथे आयुर्वेदिक गार्डन पण बनवू शकता, चांगले पौधे लावू शकता। आणि हे त्याचं बाथरूम आहे। बाथरूमची साईज पण ह्या बंगल्याची बघितली तर प्रचंड आणि खूप मोठी आहे।
हे कसं आहे, हे चांगलं तेवढंच सुंदर आहे मोठ्या फॅमिलीसाठी. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण हॉलमध्येच बघू तर ह्या खालचे स्टोरेज रूम म्हणून तुम्ही इथे मोठं स्टोरेज पण तयार नक्की करू शकता. हे स्टोरेज आहे खूप मोठं. आणि आता आपण तुम्हाला मी लिफ्ट पण दाखवतो. त्या लिफ्टच्या आतमधून आपण वरती जाऊ. इथे जर आलात तर हे लिफ्टची साईज आहे आणि इथे त्यांनी इलेक्ट्रिकलचे सगळे जे पॉवर बॅकअप आणि जनरेटर वगैरे जे काय पाहिजे ते सगळं ह्या साईडला त्यांनी व्यवस्थित सेट करून दिलेलं आहे. आणि नंतर आपण ज्यावेळेला इथे येऊ, ही लिफ्ट आहे. आता आपण लिफ्टनं दुसऱ्या फ्लोअरवरती जाऊ, जे तुम्हाला कळेल. या आपण इकडल्या ह्या साईडला जर बघितलं तर खूप सुंदर असं तुम्हाला बंगल्यांचाच व्ह्यू असणार आहे. ह्या साईडला जर आपण बघितलं तर डोंगर तुम्हाला पूर्णपणे दिसणार आहे. पावसाळ्यामध्ये हे तुम्हाला हा फील असेल की शहरामध्ये कोणत्या तरी आपण खूप चांगल्या गावात राहतोय. इथे ऑक्सिजन लेवल ही खूप सुंदर आहे. आणि ज्या वेळेला बंगल्याच्या आपण आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला इमिडिएटली इथे तुम्हाला पाण्याच्या टाक्यांचं जे नियोजन करून ठेवलेलं आहे ते ह्या पद्धतीचं इथं करून ठेवलेलं आहे. ॲक्च्युली कसं आहे, हा जो बंगला आहे याचा जवळजवळ तुम्हाला 9,500 ते 10,000 फूट हा बंगला आहे. आता हे तुमचं आपलं बंगल्याच्या आतमध्ये एंट्री असणार आहे. तुमचं मी स्वागत करतो ह्या एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये. हा बंगला तुम्ही आरामशीर आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून हा बंगला खरा किती मोठा आहे, किती चांगला आहे, किती मस्त आहे हे तुम्हाला कळेल. मला तर खूप आवडतोय. नक्कीच तुम्हाला पण हा बंगला नक्की आवडेल. जेव्हा आपण इथे एंट्री करतो, हा आपला घराचा झाला आतमध्ये जाण्याचा भाग. तुम्ही बघू शकता किती मोठा स्पेस त्या विलामध्ये आहे. ही विला इतकी सुंदर आणि इतकी चांगली आहे. याची हाईट, सिलिंग हाईट पण खूप मोठी आहे. ज्यावेळेला आपण ह्या विलामध्ये एंट्री करतो त्यावेळेला इमिडिएटली माझ्या लेफ्ट हँडला इथे प्रशस्त आणि चांगल्यात चांगली आपल्या स्वतःची याची लिफ्ट बनवलेली आहे, जी ग्राउंड, फर्स्ट, सेकंड फ्लोअरपर्यंत जातो. ही लिफ्ट आहे. ही लिफ्ट पण किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता. चांगल्या कंपनीचं लिफ्ट वापरलेलं आहे. आणि ज्यावेळेला लिफ्ट तुम्हाला खायला जायचं असेल तर लिफ्टने जा, वरती जायचं तरी लिफ्टने जा. एंट्री झाली, आपण लिफ्टपर्यंत आलो आणि इमिडिएटली तुमचा हा मोठा प्रशस्त खूप मोठा असा हॉल आहे. जी हॉलची साईज तुम्ही बघू शकता. प्रॉपरली इंटेरियर डेकोरेशन करून दिलेला हा बंगला आहे. आणि ज्यावेळेला आपण हॉलमधनं जरी ह्या साईडला बघितलं तर तुम्हाला प्रॉपर तुमचं गार्डन ग्रीन व्ह्यू तुम्हाला मस्तपैकी असा दिसतो. आणि खाली हा जो ग्राउंड फ्लोअरचा हॉल आहे तो पण खूप मोठा आणि खूप प्रशस्त आहे. तिथे मोकळी हवा आणि खेळती हवा ह्या बंगल्यामध्ये, कारण की ह्याची जी साईज आहे, तुम्ही फर्स्ट फ्लोअरला आपण आहोत, जवळजवळ 1185 कार्पेट हा एरिया तुम्हाला तुमचा वापरायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं हवा जर तुम्ही बघितली तर किती सुंदर आणि किती स्वच्छ हवा तुम्हाला आतमध्ये येत आहे. तुम्ही दरवाजा उघडल्यानंतर बघू शकता. मला तर फील येते, ते झाडं हलतायत ते तुम्ही बघा की ते हवा किती येते म्हणून तुमच्या निदर्शनास नक्कीच ते येईल. आणि ज्यावेळेला आपण फर्स्ट फ्लोअरला इकडे येणार त्यावेळेला प्रशस्त असं ह्या विलाचं तुमचं किचन असणार आहे. जे वास्तूनुसार जरी विचार केला तर मला असं वाटतं खूप पद्धतशीरपणे समोरचा बंगला ह्या किचनमध्ये जेवण बनवताना दिसतो आणि पाण्याची टाकी समोरच तिथं बनवलेली आहे. सो अशा पद्धतीचं प्रशस्त असं हे ते किचन आहे. आणि किचनच्या इमिडिएटली ज्यावेळेला आपण बाहेर येऊ त्यावेळेला तुम्ही इकडे तुमचं एक वॉशरूम बनवलेलं आहे. तिथे तुम्ही एक स्टोरेज बनवू शकता. वॉशरूमची साईज पण जर बघितली तर खूप सुंदर आणि खूप चांगल्या कंपनीचं प्लंबिंग वर्क पण इथे केलेलं आहे. ॲक्च्युली हा बंगला ना काढण्याचं माझं खूप दिवसाचं स्वप्न होतं की हा बंगला मी सगळ्यांसाठी दाखवावा, व्हिडिओ काढावा, याचा मला खूप विचार चाललेला होता. आणि त्याच्यानंतर हे तुमचं सगळ्यात पहिलं असणारं बेडरूम आहे. जे बेडरूमची साईज जर तुम्ही बघितली तर प्रशस्त अशी मोठी आहे. त्याच्यातलं हे पहिलं वॉशरूम, ह्या मास्टर बेडचं हे वॉशरूमची साईज जर बघितली तर प्रशस्त असं, म्हणजे तुम्हाला हा इथे आल्यानंतर हा फील नक्की येणार आहे की आपण ह्या विलामध्ये खरोखर राहायला पाहिजे, आपण हा विला घेतला पाहिजे. हे हॉलची साईज आहे, खूप मोठी अशी हॉलची साईज आहे. आणि ह्याच बंगल्याला, विलाला हा सगळ्यात पहिला असणारी बाल्कनी आहे. तुम्ही बघू शकता. इथे तुम्हाला प्रॉपर फील येईल. इथे कावळ्यांचा आवाज येतो, इथे यांचा चिमण्यांचा आवाज येतो. तुम्हाला सकाळचं इतकं चिमण्याच तुम्हाला सकाळी ह्या झोपेतनं उठवणार आहेत. हा असा अप्रतिम असं झाडं आणि झुडपं आजूबाजूला असणारं सगळा सुंदर असा व्ह्यू आहे. आणि खूप सुंदर असा बंगला हा आहे, विला आहे. की बाल्कनीची साईज जर बघितली तर नाही म्हटलं तरी जवळजवळ 80 फुटाची ही तुम्हाला बाल्कनी तुमच्या पहिल्या बेडरूमला पण आहे. सो आता आपण खाली एक बेडरूम बघितला. आता हा तुमचा वरचा बेडरूम आहे. आता आपण जाणार आहोत तिसऱ्या सेकंड फ्लोअरवरती. तर त्यानंतर आपण जेव्हा ह्या हॉलमधनं बाहेर येतो त्याच्यानंतर आपल्याला आता जायचं आहे वरती. जरी तुम्ही बघितलं तर ह्याच्या स्टेअरकेस पण बनवलं ना सुंदर आणि खूप अप्रतिम बनवलेलं आहे. पूर्णपणे काचा वगैरे लावून मस्तपैकी चांगल्या पद्धतीनं वर्क केलेलं आहे. जरी एखादा आपण अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये जरी घ्यायचं म्हटलं तरी आपण इथं घेऊ शकता. आता जे आपण वरती येणार आहोत, जे आपण सेकंड फ्लोअरला
खरं तर आलेलो आहोत सेकंड फ्लोअरला. जरी आपण आलो तर सेकंड फ्लोअरला पण हा तुम्हाला परत इथे छोटासा हॉल आहे आणि छोट्याशा हॉलच्या बाजूला जर बघितलं तर तुमचा एक इकडे ह्या साईडला तुमचं एक बेडरूम आहे. त्या बेडरूमची ही साईज बघू शकता. ह्या साईडला हे बेडरूम आहे ते खूप मोठं आहे आणि त्याला परत आपण जवळजवळ चांगल्या मोठ्या प्रशस्त अशी ह्यालासुद्धा बाल्कनी आहे. ह्या बाल्कनीचा व्ह्यू वेगळा आहे, त्या बाल्कनीचा व्ह्यू वेगळा आहे. तुम्ही इकडनं जर बघितलं तर इकडनं पण खूप असा प्रतिम ग्रीन व्ह्यू तुमच्या बाल्कनीला असणार आहे. तर ह्याच्यानंतर इथे जे ग्लासेस वापरले आहेत, हाईटची साईज जर बघितली तर ह्या विलामध्ये खूप मोठी आहे. आणि आता हे तुमचं प्रशस्त असं भलं मोठं इथे तुमचं बाथरूम दिलेलं आहे, जे तुम्ही बघू शकता किती मोठं बाथरूमची साईज किती मोठी आहे. हे खूप सुंदर आणि खूप ॲट्रॅक्टिव्ह आणि खूप चांगल्या पद्धतीनं बनवलेलं हे घर आहे. आता जेव्हा आपण सेकंड फ्लोअरला येतो, आपण ते एक बेडरूम बघितलं, हे एक बेडरूम बघितलं, त्यानंतर आपण आता ह्या बेडरूममध्ये आलेलो आहोत. ह्या बेडरूमची साईज पण जर तुम्ही बघितली तर खूप मोठी अशी साईज आहे. त्याचा व्ह्यू जरी बघितला तर खूप चांगला व्ह्यू आहे, खूप चांगली जागा आहे, खूप चांगलं लोकेशन आहे. आणि त्याच्यानंतर इथे पण त्यांचं एक वॉशरूम तुम्हाला मी दाखवतो जे खूप मोठं आहे. आता हे आपण चौथं ह्या पद्धतीनं हे बाथरूम आहे. हे आपण जवळजवळ चौथं बेडरूम तुम्ही हे बघता आहात. हे 4 बेडरूम झाले. आता 4 बेडरूम्स तुम्हाला मी दाखवलेले आहेत. आणि जेव्हा आपण सेकंड फ्लोअरला येतो त्यावेळेला प्रशस्त असं इथे तुम्हाला टेरेस वापरायला मिळतं जे खूप मोठं आहे. तर तुम्ही बघू शकता हे टेरेस किती मोठं आणि किती चांगलं आहे. तर हे टेरेस आहे बघा. हे टेरेस तुमचं असणार आहे. तुम्ही इथे पार्टी वगैरे पण पद्धतशीरपणे 100% करू शकता. हे बघा किती मोठी साईज आहे. आणि ह्या साईजला ज्यावेळेला आपण टेरेसवरती येणार आणि सकाळच्या पारी जर आपण असं उभं राहिलो तर तुम्ही इथे वरती येऊन योगा, मेडिटेशन ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद तुम्ही इथे वरती येऊन घेऊ शकता. तुम्हाला पूर्णपणे हा डोंगर इथे दिसतो येऊरचा. हे झाडं मस्त लागलेले आहेत आणि खूप सुंदर असा व्ह्यू ह्या बंगल्याचा आहे. मला असं वाटतंय की याची कन्स्ट्रक्शन क्वालिटी पण खूप चांगली आहे. आता आपण हे शेवटचं बेडरूम बघतोय जे तुम्ही बघू शकता. याची साईज बाथरूम बघा. बाथरूमची साईजच बेडरूम एवढी आहे. म्हणजे विलाज आहे तो प्रॉपर विलाज आहे. तुम्ही इथे बाथटब वगैरे तुम्हाला सेट करायचं असला तरी ते नक्की करू शकता. आणि हे बेडरूम बघितलं तर बघा ह्याच्यामध्ये किती ऊन येतं. ह्या बेडरूमला तर एकदम जन्नतसारखं वातावरण आहे, कारण की हे बेडरूम तुमच्या वरच्या टॅरेसला लागून आहे. म्हणून हा बेडरूम तर पूर्ण सगळ्या साईडनं मोकळा आहे. परत इथे तुमची बाल्कनी, प्रशस्त अशी बाल्कनी ह्या तुमच्या शेवटच्या बेडरूमला पण मस्त आणि खूप सुंदर अशी बाल्कनी आणि सुपर व्ह्यू. तर ह्या पद्धतीचं आणि खूप सुंदर असं हे घर आहे. पैशाच्या हिशोबाने जर बघितलं तर खूप चांगलं आणि खूप मोठं आहे. 5882 कार्पेट ही जागा आहे टोटल. युजेबल कार्पेट तुम्हाला जवळजवळ 7000 युजेबल कार्पेट मिळते. आणि त्या पद्धतीचं हे तुमचं घर असणार आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीनं याला व्यवस्थित बनवलेलं आहे. तुमच्या ग्राउंड फ्लोअरपासनं तुमच्या वरती टेरेसपर्यंत तुमची लिफ्ट आहे. आता आपण टॉप फ्लोअरवरती आहोत. जर तुम्ही टॉपला आलात तर इथं तुम्ही पार्टी वगैरे करू शकता. मस्तपैकी इथे तुम्ही एन्जॉय करू शकता. इथं बैठक लावू शकता. असं बसल्यानंतर तुम्ही ह्या साईडला जर बघितलं, हा बघा तुम्ही व्ह्यू जर बघितला ना तर मला असं वाटतं की किती सुंदर आणि किती चांगला व्ह्यू दिसतोय बघा. इतकं सुंदर व्ह्यू दिसतो. इतके चांगल्या वातावरणात आपल्याला राहायचं असेल तुम्ही ह्याला वरती कोणत्याही पद्धतीनं वापर करायला काहीही वापर करू शकता. इथे ॲज ए मेडिटेशनला, इथं व्यायाम करायला किंवा तुमची जिम सेटअप करू शकतो, काहीही करू शकतो. एवढी मोठी जागा आहे. आणि व्ह्यू जर बघितलं तुम्हाला हे एकदम शहरात न राहता कधीतरी आपण गावातच राहतोय असा फील नक्की तुम्हाला इथे जाणवेल. आणि अशा पद्धतीचं हे ह्या साईडचं टेरेस आहे. त्यानंतर इथे एक बाथरूमची सुविधा दिलेली आहे की बाबा इथे तुम्ही वॉशरूम म्हणून वापरू शकता. त्यानंतर आपण ज्या वेळेला ह्या साईडला येऊ, ह्या साईडला आलात तर आपली एक इथे लिफ्ट आहे जी तुम्हाला खाली घेऊन जाते. आणि ह्या साईडला परत टेरेस दिलेलं आहे जे खूप मोठं आहे. या साईडचं टेरेस आहे ते जर तुम्ही बघितलं तर इकडनं असं मस्तपैकी खूप असं मोठं टेरेस तुमचं इथपर्यंत एवढा मोठा असा व्ह्यू आहे. आणि इकडला जर आपण व्ह्यू बघितला तर इकडे जरी आपण आलो तर तुम्हाला इकडे पण असं डोंगर, झाडी, इकडे पण गेला तर डोंगर आणि झाडी हे असं हे. आणि हे कसं आहे, हे प्रोजेक्ट प्रॉपर प्लॅन पास करून गव्हर्नमेंटचं अप्रूव्ड आहे. ठाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनने अप्रूव्ड करून
ह्या पद्धतीचे बंगले बनवलेले आहेत। हे विलाची साईज पण खूप मोठी आहे। इथे असणारे लोकांची संख्या ही खूप चांगली आणि खूप चांगले लोक इकडे राहतात। चांगल्या म्हणजे उच्चप्रभू सोसायटी म्हटलं तरी चालेल। ठाण्यातली सगळ्यात चांगली जर निसर्गरम्य वातावरणामध्ये जर काय असेल तर ही विलाज आहेत। ह्या विलाजची साईज आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला एकंदरीत तर खूप अप्रतिम आणि खूप सुंदर पद्धतीने हे बनवलेलं आहे। जय श्रीकृष्ण मंडळी, विला इतका सुंदर आहे की मला असं वाटतं की तुम्ही बघितलं तर नक्की तुम्हाला आवडेल आणि त्यातनं जर एखाद्याचं मन झालं की बाबा हा विला आपल्याला आपल्या परिवारासाठी घ्यायला हवा आहे, कारण तो विला खूप सुंदर आणि खूप सुसज्ज आणि खूप चांगल्या वातावरणामध्ये आहे। इथे हवा, झाडं, झुडपं, डोंगर, दऱ्या, भोऱ्या अशा ह्या चांगल्या आणि सुसज्ज वातावरणात तो विला असणार आहे। त्या विलाचं जे साईज आहे ते खूप मोठं आहे, बजेटही मोठं आहे, पण जर ते विला बनवण्याची जी पद्धत आहे ती खूप सुंदर आणि अप्रतिम आहे। आणि एवढ्या चांगल्या लोकेशनवरती हा विला असल्यामुळे तुम्ही ह्या विलाला नक्की बघितलं पाहिजे। माझ्यासाठी ही गोष्ट फक्त तुम्हाला नवीन काहीतरी दाखवणं हा त्याच्यामागचा उद्देश आहेच आहे। तर स्वागत प्रॉपर्टी नेहमी काही ना काही चांगलं दाखवण्याचाच प्रयत्न करतो, तर त्यातला हा व्हिडिओ स्किप करून व्हिडिओ बघू नका, कारण त्याने काय होतं की तुम्हाला मी जे चांगलं दाखवते ना तो शेवटपर्यंत बघता येत नाही आहे। माझी इच्छा आहे की माझा जो येणारा पुढचा व्हिडिओ आहे तुम्ही तो नक्की बघा आणि मला सबस्क्राईब करा, मला शेअर करा आणि मला लाईक पण द्या आणि माझे नवीन प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघा आणि एका महाराष्ट्रीयन माणसाला, एका स्वागत प्रॉपर्टीला चांगली काहीतरी दाखवतोय म्हणून तुम्ही मला थोडंसं मदत पण करा, कारण की मला तुमच्या मदतीची गरज आहे। तुमच्या मदतीमुळे मी अजून मोठं काहीतरी करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे, नक्की प्रयत्न करतो। भलेही आम्ही गावाकडनं इकडे आलेलो आहोत तरी पण आम्हाला आमच्या महाराष्ट्रावरती आणि आम्हाला आमच्या भारतावरती नक्कीच अभिमान आहे। मला असं वाटतं की आपण माझ्या यूट्यूब चॅनलवर कायमचं बघत राहा। मी काही ना काही नवीन 100% देणार आहे, त्यामुळे मला तुम्ही नेहमी बघत राहावं हीच माझी आशा, अपेक्षा आणि तुम्हाला नम्र विनंती आहे की मला जरा थोडंसं मदत करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।